आणि मी यांना किती वेळची शोधत आहे, कुठे गेले म्हणून. भैया पानी वाला दो, पानी वाला. पानी में धो के दो क्या, बड़ा दो छोटा दो. हे डे 2 ऑफ गोवा. हा आपण सकाळी आलो होतो. अबे हेच ते गल्लीतून गेलो होतो. कसे होत ते फोंटॅनस ले नाही. अरे यार काय क्या, ये दुनिया भी बड़ी गोल है. ऐसे मागे पटेल यार पहिली वाली मस्त होती, स्वस्त में मस्त. गुड मॉर्निंग. आमची गुड मॉर्निंग दादू होते आणि होते. जोजो कसं करतात, जोजो ब्रेकफास्ट करायला. पॅनकेक्स, इडली, पराठा. वाव, वॉटरमेलन पसारा मांडलेला आहे. ब्रेकफास्ट करून आलेलो आहे. आज आहे डे 2 ऑफ गोवा आणि आमचा चिल डे. सकाळी आम्हाला जायचं होतं बीचला, पण मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही कदाचितच बीचला जाऊ. ब्रेकफास्ट एक नंबर होता, म्हणजे असं ब्रंचच झाला ऍक्च्युली आपला. माझ्या डोळ्याखाली खूप काळ असं आलं. सो ऍक्सेस आता सध्या आमचा काही प्लॅन आहे नाही. श्री काय करायचं याच्यानंतर आपण करायचा आराम. हा, कारण चू ची चालू आहे तर काहीच करता येणार नाही. काय गोव्याला यायचं असेल तर लेकराला घेऊन येऊ नका, लेकर करायला या. समज रे जाऊन बसले आणि मी यांना किती वेळची शोधत आहे, कुठे गेले म्हणून. शॉपिंग करता Few inches later. बोला मैडम, कौन सा देने का? भैया पानी वाला दो, पानी वाला. पानी में धो के दो क्या, बड़ा दो छोटा दो. अन्ना कितना बोलो. एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग. या के पढ़ाई करनी है. अगं आपण वॅकेशनला आहे बेटा, अभ्यास नाही करू वॅकेशन वर. आज सुट्टी आहे आपल्याला, सुट्टी. आम्हाला गणपती बाप्पा दिसले बरं. जय मस्त छान क्रेझी फिश मध्ये जेवण झालंय आणि खूप बढिया जेवण होतं. म्युझिक अँबियन्स पण खूप भारी होता तिथला. आता सध्या तर आम्हाला मज्जा येऊन गेली. गोवा फील आला. गोवन फिश, गोवन फूड खाऊन मज्जा आलेली आहे. चला आता पोरीला घाई झाली आमची. आता पहिले घरी जाऊ. तिकडे जा. अरे नको. संध्याकाळ झाली आहे आणि आम्ही मस्त आता चहा पितोय. मी खाली गेली होती चहा प्यायला, पण मला छान नव्हतं वाटत एकटं प्यायला, म्हणून मी पार्सल घेऊन आली वरती. आता आम्ही दोघं मिळून पिऊ. थँक्यू. हॉटेलच्या दिवसात आले मला ते कुके पाहू. हाय गाईज, सो आता जस्टच आम्ही चहा पिलेला आहे आणि आता आम्हाला बाहेर जायचंय. पण बाहेर जायच्या अगोदर माझी इच्छा आहे की मी तुम्हाला काय काय आणलं मी ते दाखवतो. एक छोटासा मिनी हॉल करूया. सो स्टार्टिंग विथ दिस, अशी क्यूटची इव्हिलायची बॅग आहे, ज्यूटची बॅग आहे. इकडे छान नंतर लाइनिंग पण आहे, असं बीच वाईब वर दिसते आणि मी डेली यूज साठी पण घेऊ शकते, म्हणजे ऑफिसला पण नेऊ शकते. याची प्राइस मला 600 पडली आहे. देन आय बॉट दिस ब्रेसलेट. ऑब्व्हियसली गोव्यात आहे आणि सेकंड ब्रेसलेट. अरे मी हे पण घेतलं होतं, हे ब्रेसलेट पण घेतलेलं आहे. हे सगळे मला 50 रुपीजचे पडले आहेत. एक इव्हिलायचं किचन आहे आणि त्याच्यावर आऊल आहे बघ, आणि हे पण मला 50 रुपीजला पडलंय. त्याच्यानंतर बाळासाठी वाले इयरिंग्स, ते पण 50 रुपीजला मला पडले. म्हणजे सगळे जवळपास मला 50 रुपीजचं पडले. अजून मी काय घेतलं होतं का, हा. देन आमच्याकडे एक सुविनियर आम्ही घेतलं, फ्रीज मॅग्नेट आहे हे आणि ओपनर पण आहे. आय लव्ह गोवा. किती क्यूट आहे.
मस्त बियर मग आहे, तर हा एक आहे. त्याच्यानंतर आपण घेतलेला हा सुंदरसा ड्रेस. असा इकडे सगळेजण असे ड्रेस खूप घालतात आहे, सो मी विचार केला मी पण असा एक ड्रेस घेते आणि एखाद्या दिवशी स्टाईल करेल. सो हा एक ड्रेस आहे. हा पण आम्ही कितीला बार्गेन करून 400ला घेतला. देन हे आम्ही काही शॉपिंग करून नव्हतं आलो गोव्यासाठी, असंच रॅन्डमली आलो होतो, म्हणून आता आम्ही इथे घेतला. त्याच्यासाठी हा एक कॉर्ड सेट आहे, हे बाळासाठी. वा, पप्पा आणि बेबी मॅचिंग मॅचिंग. सो असा आता आपला छोटासा मिनी ब्लॉग. आता हे कितीला घेतलं श्री? आमच्या तिघांचे कपडे 1050ला घेतले, म्हणजे हे जवळपास 200 रुपयाला पडलं. हे 450ला आणि तो 400ला असं काहीतरी घेतलं. चला बाय बाय. आता आम्ही रेडी होतो आणि आम्हाला जायचंय बागा बीचला. सो फटाफट रेडी होऊया. मी रेडी झालेलो आहोत. चलो फायनली बागा बीच वी आर कमिंग. 7:40 वाजले, ऑलरेडी खूप लेट झालेले. असे आमचे ड्रेसेस आहेत. शॉर्ट्स मध्ये बघून घ्या आम्ही कसं रेडी झालोय ते. आलेलो आहे आम्ही बागा बीच वरती. हे सगळं शांत आहे आणि इकडे बघा झॅकमॅन झॅकमॅन झॅकमॅन. अँटनीज इथे थोडं कमी गर्दी वाटत आहे. देन वी हॅव ब्रिटोज. इथे मी यायचं म्हणत होते. हे खूप जुनं आहे श्री. बाबू पहिल्याच वर्षी येऊन राहिली गोव्याला. हे तिला मला डोक्यात लावून जिकिक मिकी. आता म्हणता ती रडत होती, पण आता मजा करत आहे. काही नाही, सगळे सारखेच दिसत आहे रे. सगळीकडे टेबल्स लावलेले आहेत. मस्त छान बीचच्या साईडला. एक टाइम एक्सपिरियन्स करायसाठी चांगला आहे. फ्रेंड सोबत जास्त मजा येईल. ग्रुप वगैरे असेल तर मग ऑब्विसली मजा येते, जास्त मजा येईल. हे अशा डान्स करतो मग आम्ही बघा. नंतर आम्ही गेलो एका टॅटू शॉपवर. श्रीला खूप इच्छा होती टॅटू काढायची, पण बाळ काढत होतं त्यामुळे आम्हाला परत घरी रिटर्न जावं लागलं. वाजलेत आणि आमचा दिवस अजून संपलाच नाही खायचा. सो हे आहे आणि हे व्हाईट रोज. खूपच फॅन्सी आणलेत. गोव्याची कुठली तरी आहे ही. The next day. Let's go for breakfast. ये चाय के बिना तो अपना ब्रेकफास्ट कंप्लीट नहीं होता. आता जस्ट आमचा ब्रेकफास्ट झालाय. ब्रेकफास्ट केल्यावर आम्हाला पॅकिंग करायची आहे आणि चेकआउट करायचं आहे. सो कारण आजचा आपला नॉर्थ गोव्यामधला लास्ट दिवस आहे. याच्यानंतर आपण जाणार आहे साऊथ गोवा. ॲक्च्युली साऊथ गोव्याचा पण थोडासा बॉर्डरच आहे. आपण पंजीमला जाणार आहे. सो या लेट्स गो. बाय रूम. आता आम्ही चेकआउट करत आहे. खूपच छान रूम होती ही. चलो दुसऱ्या रूम मध्ये. आता आपण दुसरीकडे जाऊ. बाईक रिटर्न करायला आलोय. बाईकचं पेट्रोल वगैरे चेक करताय. खूपच ऊन आहे इथे आणि आता आम्हाला पणजीला जायचं आहे. सो आता बघू काय होतं ते. तुम्हाला बाईक्स सगळ्या रेंट्सवर वगैरे मिळून जातील. पूर्ण मेन एरियाच आहे इथे, बस स्टँड वगैरे. जरी व्यवस्थित दिसत नसली तरीही माझं रूम खूप सुंदर दिसतंय. सो आय विल गिव्ह अ क्विक रूम टूर. कसला आनंद झालाय रे बाबा. चॉकलेट कॅरमल पुडिंग. चला 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 चला.
ते हे म्हणत आहेत की हे दिसते लापशी. लापसी मग हे खाऊ नये. अशी असते. गव्हाची लापसी किती चांगली असते बरं शरीरासाठी. मग हे चांगलं खायला नाही, पाहिजे. खाऊ नये. दे बाबा तुला सर्व्हिस टॅक्स सगळं इथं काही ऑर्डर करू नको बाबा. रुपयाची सर्व्हिस चार्जेस लावली आणून द्यायचे. असं मागे हॉटेल. हा नाही यार, पहिली वाली मस्त होती, स्वस्त में मस्त. हा नाही, स्विमिंग पूल बी नाही. स्विमिंग पूल पण नाही. चला मागच्या ह्याच्यात जाऊ. तिथं सगळ्या गाड्यांचा आवाज येतो. तर इथे कोणत्या गाडीचा आवाज येतो? पाण्याचा आवाज येतो. छान, दोघांची मजा वेगळी आहे. आमचा सध्या काहीच प्लॅन बनून नाही राहिला. थोडीशी चिडचिड होते, पण माझी चिडचिड शांत करण्यासाठी श्री बघा काय करताय आणि माझी दोन्ही लेकलं बघा काय करताय. इतके बिझी. बापरे बापरे. दोघं बापले. पप्पा चाय बनवत आहे, बाबू काय करते मम्मा. दोघं बसतात बी सेम अँगल न. पा थँक्यू पापा. A few moments later. आपण का करू मग. वेलकम टू डे 3 ऑफ गोवा. ॲक्च्युली डे 3 यासाठी आमचा काही हॅपनिंग राहिला नाही आहे. आम्ही प्लॅन केला होता की आम्ही कसिनोला वगैरे जाऊ, पण इथे आम्हाला गाडी पण रेंटवर नाही मिळत आहे. आणि ज्या रिसॉर्टमध्ये आम्ही थांबलो आहे, रिसॉर्ट नाही ॲक्च्युली हे हॉटेलच आहे, पणजीमध्ये घेतलं होतं, ते आम्ही कसिनोसाठी घेतलं होतं. पण आता प्रॉब्लेम असं झाला की आम्ही कसिनोचा प्लॅन कॅन्सल केला आणि आम्हाला बाईक पण रेंटवर भेटत नाही आहे. सो त्याच्यामुळे आम्ही सध्या इथे अटकून बसलो आहे. आणि इथे जवळपास असं कुठले कॅफेज वगैरे किंवा रेस्टॉरंट्स वगैरे नाही आहेत जिथे आम्ही जाऊन एक्सप्लोअर करू शकतो. सध्या तरी डे 3 इज लाईक. तिकडनं आम्ही ट्रॅव्हल करून आलो. ट्रॅव्हलिंगमध्ये पण खूप प्रॉब्लेम झाला, कारण जे आम्ही बाईक दिली होती ती आम्ही मापुसावरून घेतली होती आणि त्यांना सांगितलं होतं स्टार्टिंगला की आम्ही 3 दिवस ती रेंट करणार. पण आम्हाला इकडे यायचं होतं पणजीला. दॅट्स वाय वी थॉट की इकडे आम्ही नवीन बाईक रेंट करू. पण मग त्यांनी ते एक्स्ट्रा चार्जेस वगैरे लावले, ते श्रीच सांगतील. प्लस मग तिकडनं आम्ही इकडे येण्यासाठी टॅक्सी केली, ते पण उलटं झालं कारण त्याचे पण एक्स्ट्रा चार्जेस आम्हाला लागले. आय थिंक इट वॉज अ बेटर डील की आपण एकाच ठिकाणावरून बाईक पूर्ण ट्रिपसाठी घेतली असती. बस मग इकडे आलो. इकडे तर काहीच नाही, दुपारी आम्ही जस्ट झोपलो. ॲक्च्युली बाळ वगैरेचा मूड खूपच छान आहे, पण आम्हाला तेच वाटते की ती रात्रीपर्यंत नाही राहणार कसिनोमध्ये वगैरे, नाही का. म्हणून आम्ही सध्या तरी नाही केलं आहे. थोडासा मूड डाऊन आहे, कारण ॲटलिस्ट इथे तरी आम्ही वॉक करू शकलो पाहिजे होतं, नाही का. थोडं आजूबाजूला थोडं एक्सप्लोअर वगैरे केलं असतं, पण जी ॲटलिस्ट घुमून फिरलो असतो तर थोडं ठीक वाटलं असतं. कसिनोलाच जायचं असं काही नव्हतं, पण ते आता आपल्याकडे ऑप्शन नाही आहे. त्याच्यामुळे मग लेट्स एन्जॉय वेअर वी आर. दॅट्स व्हॉट लाईफ इज. अशा लॉंग ट्रिप्समध्ये सगळेच दिवस आणि सगळेच प्लॅन्स एक्झिक्यूट होतील असं जरुरी नाहीये. म्हणून तिथे जे अवेलेबल होतं आम्ही त्याच्यातच एन्जॉय केला. हीच तर ट्रिप्सची मॅजिक आहे, कारण ते आपल्याला दरवेळेस एक नवीन लेसन शिकवून जातं. The next day. हो, हॉटेलच्या बाहेर बघा केवढी मोठी बोट चालली आहे. कसली बोट असेल रे? ट्रान्सपोर्टवाली. स्टार्ट आणि एंड भरपूर लांब आहे म्हणून झूम केले बघा. आज आहे आमचा लास्ट डे ऑफ गोवा आणि आमचं चेकआउट आहे थोड्या वेळाने. तर आम्ही विचार करतो आहे की आता जस्ट ब्रेकफास्ट करून ते फॉन्टेनस लेन जे आहे तिथे आम्ही जातो. आम्ही सगळ्यांनी अशी ट्विनिंग केली आहे, व्हाईट आणि पप्पानी पण व्हाईट घातले. पेट्रोल भरूया पहिले. तर पोचलेलं आहे फॉन्टेनस गलीला. भारत पेट्रोल पंप असला आहे. लगेच लागणारी लेफ्ट गली आपली फॉन्टेनस गली आहे. चेकआउट फ्रॉम द सेकंड हॉटेल. आणि आता एक सरप्राईज एलिमेंट असा झाला आहे की आम्ही अजून एक हॉटेल बुक केली, कारण याचा चेकआउट आता 2 वाजता आहे आणि आम्हाला अजून पूर्ण दिवस आहे. सो ॲक्च्युली बाळासाठी आम्हाला रूम घ्यावं लागलेली आहे, कारण बाहेर कडक ऊन आहे, थांबायची कुठे जागा नाही आहे आणि ट्रॅव्हल्स आपल्याला तरी 9 वाजता आहे. त्यामुळे काय अर्थच नाही आहे बाहेर असं कुठे फिरण्यामध्ये. बाळ किती रडते तुम्हाला माहिती आहे त्यांना. बाय बाय. A few moments later. आपण आलो आहे द फिश हाऊस मध्ये, पणजीमध्ये.
मध्ये आहे. पणजी बस स्टँड पासून जर का सर्च केलं तर वाटतं 1 किलोमीटर पर्यंत येईल. फिश लवर्सनी तर जायलाच पाहिजे. जे फिश लवर नाही पण आहेत त्यांनी पण ट्राय करा. इथे खूप छान छान व्हेरायटी आहे आणि स्पेशली यांचे शेफ जे आहेत ते खूपच छान आहे. म्हणजे असं त्यांनी आम्हाला काही पे वगैरे नाही केलं की तुम्ही रिव्ह्यू द्या, पण आम्ही खाऊन इतकं खुश झालो. त्याचा ॲम्बियन्स पण इतका छान होता. सो आय विल हायली रेकमेंड यू गाईज. गोव्यात आला तर इथे नक्की या. काय झाली दुपारी थोडंसं शॉपिंगला वगैरे आम्ही गेलो होतो आणि आता त्याच्यानंतर आम्ही आलो ह्या चर्चला. नाईस कॅफे, नाईस वाईट. आपण कुठे आलो कसिनो. हा आपण सकाळी आलो होतो. अबे हेच ते गल्लीतून गेलो हे इथं कॅफे होता ते फोंटनस ले नहीं. अरे यार काय क्या ये दुनिया भी बड़ी गोल है. रात के अंधेरे में समझ नहीं रहा था फाउंटेन लेन कोणती काय. आमचं खूप मन होतं यार इथे जायचं. हे डेल्टिन जॅक मग आहे मॅजेस्टिक प्राईड मग इथे किंग कसिनो सगळे एकाच लेनला आहेत. हे गोवाचे जेवढे पण आमचे ब्लॉग्सचे एपिसोड होते ते संपलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे, लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं आहे. जर आमचा कॉन्टेंट आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्ससोबत पण शेअर करा. तेवढ्या तुमच्या एका शेअरनी आम्हाला खूप प्रोत्साहन मिळतं. आम्ही बसलेलो आहे गाडीमध्ये. बाळ इथे खेळत आहे. बाय बाय गोवा.